ओम श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यद्वाचो हवाचं सवु प्राणस्य प्राणश्चक्षुषश्चक्षुरतिमुच्य धीराः प्रेत्यास्मा लोकादमृता भवन्ति। केनोपनिषदातील या द्वितीय मंत्राचा अर्थविचार आपला सुरू आहे। त्यामध्ये या मंत्राचा अर्थ आपण सकाळी पाहिला आहे। याच्यावरचं शांकर भाष्य सुरू आहे। शिष्याने प्रश्न विचारलेला आहे, असं कोणता देव आहे, कोण स्वामी आहे या शरीरामध्ये की जो मनाला आपल्या केवळ इच्छेनेच प्रेरित करून आपल्या विषयाकडे प्रवृत्त करतोय। कोणाच्या द्वारा हा प्रथम असलेला प्राण प्रयुक्त होऊन आपल्या विषयाकडे जातो, कोणाच्या द्वारा प्रयुक्त होऊन ही वाणी आपण बोलतो। चक्षुला या श्रोत्राला आपल्या विषयाकडे जाण्यासाठी कोण प्रयुक्त करतं? अशा प्रकारचे प्रश्न जे शिष्याने विचारलेत त्या प्रश्नाची उत्तरं श्री गुरु देत आहेत। ते तत्व कोण आहे? ते श्रोत्राचंही श्रोत्र आहे, मनाचं मन आहे, वाणीची वाणी आहे, प्राणाचं प्राण आहे, चक्षुचाही तो चक्षु आहे। त्याला जाणून धैर्यवान पुरुष ऐषणात्रयाचा त्याग करतात आणि या लोकातून जाऊन अमृत स्वरूपाला प्राप्त होतात, असा विषय सुरू आहे। त्यामध्ये आपण भाष्याचा विचार करत आहोत। आपण सकाळी पाहिलंय, जगद्गुरु भगवत पूज्यपाद आचार्य म्हणतात की वाचोह वाचम इथपर्यंत विषय सुरू आहे, झाला आहे। वाचोह वाचम, तो परमात्मा किंवा ते आत्मतत्व वाणीची सुद्धा वाणी आहे। वाचोह वाचम, तिथं वाचम ही द्वितीय विभक्ती जरी आली असली तरी तिचा प्रथमा विभक्तीमध्ये विपरिणाम करा असं आचार्य बोलतात। कारण पुढे प्राणस्य प्राणः असं प्रथमा विभक्ती आली, या अनुरोधाने वाचोह वाक असं करायला पाहिजे किंवा असं आहे असं जाणायला पाहिजे। पूर्वपक्षी म्हणतो की तसं नाही, तो उलट करण्याचा प्रयत्न करतो। वाचोह वाचम अगोदर आलंय तर मग पुढं हे प्राणस्य प्राणम करायला पाहिजे, असं उलट बोलण्याचा प्रयत्न करतो। त्याचं खंडन आचार्य करतात की तसं नाही, अनेकांचा अनुरोध केला पाहिजे। बहुनाम अनुरोधस्य युक्तत्वात, अनेकांची मान्यता स्वीकारली जाते। तर इथं सह आणि प्राणः असे दोन शब्द पुल्लिंगामध्ये एक वचनामध्ये प्रथमा विभक्तीमध्ये आलेले आहेत, सह प्राणः श्रुतीमध्ये। मग या दोघांना सुद्धा द्वितीयेत आणावं लागेल। याकरिता एका वाचोह वाचम याच ठिकाणी वाचम पदाला वाक असं प्रथमा विभक्तीत विपरिणमित केलेलंच चांगलं आहे, असं उत्तर दिलं आहे। अनेकांचा अनुरोध केला पाहिजे, अनेकांच्या अनुरोधानं चाललं पाहिजे, असं याचा अर्थ। आणखी दुसरं कारण आचार्य सांगतायत बघा, पृष्ठंच वस्तू प्रथमया एव निर्देष्टुम युक्तम, सापडलं पदभाष्य। त्या ग्रंथामध्ये डाव्या बाजूला कैलास आश्रमचं जे पुस्तक आहे त्याच्या डाव्या बाजूला पदभाष्य आहे आणि उजव्या बाजूला वाक्यभाष्य आहे। त्यामुळं आता उजव्या बाजूचे पानं बघायचीच नाही, फक्त डाव्या बाजूची पानं बघायची। डाव्या बाजूचं ते झालं की पुन्हा पान पलटायचं आणि डाव्या बाजूचं बघायचं, म्हणजे पुढचं येतं। नाहीतर इकडं उजव्या बाजूला शोधत बसाल, ते वाक्यभाष्य आहे। हां, तसं नाही झालं पाहिजे, यासाठी ते सांगायचं राहिलं होतं, ते सांगितलं। बघा आता, किंवा सगळ्यात सोपं सगळेजण काय करा, नाहीतरी आपण भाष्यच पाहतोय, हे गीता प्रेसची ग्रंथ घेऊन या, याच्यामध्ये पदभाष्य दिलं आहे, असं वरती लिहून ठेवलं आहे प्रत्येक ठिकाणी, हे पदभाष्य। वाक्यभाष्य आलं की खाली वाक्यभाष्य असं लिहिलेलं आहे, ते कळतं लगेच। पृष्ठंच वस्तू प्रथमया एव निर्देष्टुम युक्तम, आचार्य बोलतात विचारलेली वस्तू प्रथमा विभक्तीनेच कथन करणं योग्य आहे, बरोबर ना। केने शिताम वाचमिमाम वदंती असं विचारलंय, केने शितम पतती प्रेषितम मनः, असा कोण देव आहे की जो देव यांना प्रेरित करतोय? कह देवः असा प्रश्न आहे। तर विचारलेल्या या वस्तूचा आता निर्देश प्रथमा विभक्तीतूनच करणं योग्य आहे। सह कह देवः सह देवः, यह श्रोत्रस्य श्रोत्रम सह देवः श्रोत्रम प्रयुंक्ते, असं उत्तर देणं योग्य आहे।
बरोबर ना. म्हणून प्रथमा विभक्तीतूनच उत्तर दिलं जाईल. प्रश्न ज्या विभक्तीतला असतो त्याच विभक्तीतलं उत्तर द्यावं लागतं, बरोबर ना. एषः कः अस्ति असा प्रश्न आहे समजा. आता एषः कः हे प्रश्नार्थक प्रथमेची एकवचन आहेत. उत्तर काय द्यावं लागतं? एषः रामः अस्ति. आली की नाही प्रथमा एकवचनात, बरोबर ना. एषः कः तर उत्तर येतं एषः रामः, प्रथमा विभक्ती एकवचन आली, बरोबर ना. असं म्हणून चालतं का? प्रश्न विचारला एषः कः आणि उत्तर दिलं एषः रामम, असं म्हणून चालेल का? रामम द्वितीया घेऊन चालणार नाही. म्हणून आचार्य म्हणतायत पृष्ठांच वस्तू, विचारलेलं जी वस्तू आहे प्रथमा विभक्तीतून विचारलेली वस्तू आहे, त्यामुळे उत्तर देताना सुद्धा प्रथमा विभक्तीच द्यावी लागेल. यह तोया पृष्ठः प्राणस्य प्राणाख्य वृत्ती विशेषस्य प्राणः तत्कृतं हि प्राणस्य प्राणन सामर्थ्यम. तू जे विचारलंस ना तत्व की प्राण कोणाच्या इच्छेने प्रेरित होऊन आपलं कार्य करतोय, तर उत्तर देतायत की जो प्राणाचंही प्राण आहे तो देव याला प्रवृत्त करतोय. प्राणाचा प्राण, प्राणाख्य वृत्ती विशेषस्य, प्राणाख्य प्राण नावाची जी वृत्ती आहे ना, श्वास निश्वास करणारी प्राण नावाची जी वृत्ती प्रसिद्ध आहे, त्या प्राणाचाही ते प्राण आहे. याचा अर्थ तत्कृतं ही प्राणस्य प्राणन सामर्थ्यम, त्याच्या द्वाराच या प्राणामध्ये प्राणन शक्ती आलेली आहे. प्राण घेण्याची श्वासोच्छ्वास करण्याची शक्ती प्राणामध्ये ज्याच्यामुळं आलेली आहे त्याला म्हणतात प्राणाचा प्राण, बरोबर ना. हा प्राण आपल्या देहात आहे म्हणून आपण श्वासोच्छ्वास करतोय किंवा म्हणून आपण ही सगळं क्रिया करतोय. म्हणजे आपलं अस्तित्व, आपलं जीवन, आपला व्यवहार जसा या प्राणावर आहे तसा प्राणाचा व्यवहार ज्याच्यावर आहे त्याला म्हणायचं प्राणाचा प्राण. ती आहे आत्मज्योत, आत्मप्रकाश. आत्म्यामुळे प्राण आपली क्रिया करतोय. तत्कृतं हि प्राणस्य प्राणन सामर्थ्यम अस्ति नहि आत्मना अनधिष्ठितस्य प्राणनम उपपद्यते. युक्ती सांगतायत आचार्य. एखाद्याच्या शरीराला जर आत्म्यानं सोडून दिलं, आत्म्यानं अधिष्ठित केलं नाही, अनधिष्ठितस्य म्हणजे काय? आत्म्यानं ते शरीर जर सोडलं एखादं तर शरीर जड होऊन पडलं, प्रेत झालं, मग त्या ठिकाणी प्राण राहतो का? प्राणाचे श्वासोश्वास कार्य सुरू राहतं का? नाही राहत. याचा अर्थ आत्मा असेल तर प्राणाचं कार्य आहे, आत्मा नसेल तर प्राणाचं कार्य नाही. यावरून, या अन्वय व्यतिरेकावरून सिद्ध होतं की प्राणाचंही प्राण आत्मतत्व आहे. यासाठी श्रुती प्रमाण दिलंय पुढे आणखी. को हि एव अन्यात कह प्राण्यात यद येषः आकाशः आनंदः न स्यात्. जर हा आकाश, आकाश म्हणजे व्यापक असणार आहे, आनंद तत्व, आत्मानंद, आनंदरूप आत्मा जर नसेल, को हि एव अन्यात, सांगा बरं कोण जिवंत राहील? श्रुती माता विचारते. कह प्राण्यात, कोण प्राणन शक्तीने संपन्न होईल, कोण श्वासोश्वास घेईल? या देहामध्ये आत्मा आहे म्हणून लोक जिवंत आहेत, आत्मा आहे म्हणून ही प्राणन शक्ती सुरू आहे. आत्मा नसेल तर हे काय होईल? ह्याच्यापैकी काही होऊ शकत नाही. याचा अर्थ प्राणन जे चाललेलं आहे आपलं हे आत्म्यामुळं चाललंय. या प्राणाचा प्राण आत्मा आहे, या प्राणाला प्रेरित करणारा आत्मा आहे, असं उत्तर दिलं. ऊर्ध्वं प्राणम उन्नयती अपानम प्रत्यगस्यती. हा आत्माच काय करतो? कठोपनिषदातील हे प्रमाण दिले आणखी आचार्यांनी. हा आत्माच प्राणाला वर नेतो, हा आत्माच अपानाला खाली घेऊन जातो. प्राण, अपान, समान, व्यान, उदान या पंच प्राणवृत्ती चालविणारा कोण आहे? आत्माच आहे, असं कठोपनिषद सांगतं. यावरूनही सिद्ध होतं की प्राणाचा प्राण आत्मा आहे, म्हणजे आत्माच प्राणाला प्रेरक आहे. इत्यादी श्रुतीभ्य, सर्वांच्या प्राणाचा महाप्राण आत्माच आहे. इत्यादी श्रुतीवरूनही हे सिद्ध होतं. इह आपेच वक्षते, या उपनिषदामध्ये पुढं सांगितल्या जाणार आहे. येन प्राणः प्रणीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धि इति. ज्याच्यामुळे या प्राणामध्ये प्राणन शक्ती आहे त्याला तू ब्रह्म जाण. तदेव ब्रह्मत्वं विद्धि, असं पुढे आणखी येणार आहेत मंत्र. श्रोत्रादी इंद्रिय प्रस्तावे घ्राणस्य एव ग्रहणम युक्तम न तो प्राणस्य. पूर्वपक्षी शंका करतोय की इथं विषय चालला इंद्रियांचा, श्रोत्र, चक्षु वगैरे. इंद्रियांना कोण प्रेरित करतं? मनाला कोण प्रेरित करतं?
वगैरे हा विषय सुरू आहे. मध्येच प्राण कशाला आणला? त्यापेक्षा घ्राण आणायला पाहिजे होता. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. प्राण घेण्यापेक्षा तिथं घ्राणेंद्रिय घ्यायला पाहिजे होतं. घ्राणेंद्रियाला कोण प्रवृत्त करतं असा प्रश्न पाहिजे होता त्या शिष्याचा पण. आणि उत्तरामध्ये गुरूंनी सुद्धा या घ्राणाला प्रेरित करणारं घ्राणाचं घ्राण असा आत्मा आहे असं एखादं वाक्य पुढे पाहिजे होतं. तसं तर काही आलं नाही. मध्ये प्राण का आणला उगाच असं कोण विचारतो? पूर्वपक्षी. कारण तो काय विचारेल सांगता येत नाही, त्यालाच पूर्वपक्ष म्हणतात. आता उत्तर देत आहे, सत्यम एवं, खरं आहे तुझं म्हणणं, ये सब तो बेटा ठीक है, परंतु प्राणग्रहणेन एव तो घ्राणस्य ग्रहणम कृतमेव मन्यते श्रुतीः. श्रुतिमाता प्राणाच्या ग्रहणानेच घ्राणाचंही ग्रहण झालंच असं मानते. कारण प्राण नसेल तर घ्राण तरी कुठं राहणार आहे? समजलं ना? प्राणाचं ग्रहण केलं की बाकीचे उरलेले त्वगेंद्रिय वगैरे ते पण आले, सगळीच इंद्रिय आली. प्राणाच्या ग्रहणामध्ये बाकीच्या इंद्रियांचं ग्रहण घेऊन टाका, याला उपलक्षण म्हणतात. असं श्रुतीला सांगायचं आहे, सूचित करायचं आहे. सर्वस्य एव करणकलापस्य यदर्थ प्रयुक्ता प्रवृत्ती हे तद ब्रह्म इति प्रकरणार्थो विवक्षित. त्याचबरोबर हेही जाणून घे की या प्रकरणाचा प्रतिपाद्य मुद्दा एवढाच आहे, तात्पर्यार्थ एवढाच आहे की हे जी सगळी करणकलाप, इंद्रिय समुदाय, आपापल्या विषयाकडे जी प्रवृत्ती होते तर ती ज्याच्या करता होते तो आत्मा आहे हे सांगायचं आहे श्रुतीला. ते ब्रह्म आहे, तो आत्मा आहे, ज्याच्यासाठी हे इंद्रिय धावतायत विषयाकडे आणि विषय गोळा करून आणून त्याचा भोग, त्याचं सुख, त्याचं दुःख आत्म्याला आणून देतात, जीवाला आणून देतात. म्हणजे ह्यांची जी प्रवृत्ती आहे ती सर्व आत्म्याकरिता आहे एवढं सांगायचं आहे. आणि आत्म्यामुळे आहे, आत्म्याकरिताही आहे आणि आत्म्यावरच अधिष्ठित आहे. समजतंय ना? एवढा फक्त मुद्दा सांगायचा आहे. मग कोण कोण घेतलं, कुणाला सोडलं, याला का नाही घेतलं, ग्रहणच राहिलं, त्वगेंद्रियच राहिलं, रसनेंद्रियच राहिलं असं म्हणायचं काही कारण नाही. इथला मुद्दा समजून घे. समजतोय ना विषय? तथा चक्षुषश्चक्षुः रूप प्रकाशकस्य चक्षुषः यद्रूप ग्रहण सामर्थ्यम तद आत्मचैतन्य अधिष्ठितस्य एव अतः चक्षुषः चक्षुः. पुढे श्रुती माता सांगते, जो चक्षुचाही चक्षु आहे. प्रश्न काय केला होता? चक्षुः श्रोत्रम कवु देवो युनक्ती. चक्षुला कोण प्रवृत्त करताय? उत्तर दिलंय, जो चक्षुचा चक्षु आहे तो. स्पष्टीकरण करतायत, रूप प्रकाशकस्य, रूपाचं ज्ञान करून देणारा कोण आहे? चक्षु. आपला हा चक्षु काय करतो? रूप प्रकाशक आहे, रूपाचं ज्ञान करून देणारा आहे. अशा चक्षुच्या ठिकाणी यद रूप ग्रहण सामर्थ्यम, जे रूपाचं ग्रहण करण्याचं सामर्थ्य आहे, रूपाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य जे या चक्षुरेंद्रियामध्ये आहे, तर ते सामर्थ्य आत्मचैतन्य अधिष्ठितस्य एव, आत्मचैतन्याने अधिष्ठित झाल्यानंतरच आहे. आत्मचैतन्याचं अधिष्ठान जर नसेल तर चक्षुसुद्धा रूपाचं ग्रहण करून देण्यामध्ये समर्थ होत नाही. म्हणजे आत्मचैतन्याच्या अधिष्ठानावरच आहे ना सगळा व्यवहार चाललेला हा. मग चक्षुच्या ठिकाणी जे रूपग्रहण सामर्थ्य आहे ते या आत्म्यामुळंच आहे. आता म्हणून हा आत्मा चक्षुचाही चक्षु आहे असं श्रुती माता बोलते. प्रष्टुः पृष्ठस्य अर्थस्य ज्ञातुम इष्टत्वात् श्रोत्रादेः श्रोत्रादि लक्षणं यथोक्तं ब्रह्म ज्ञात्वा इति अध्याह्रियते अमृता भवन्ति इति. बघा, प्रष्टुः म्हणजे विचारणारा जो पुरुष असतो ना, प्रष्टुः म्हणजे काय? विचारणारा जो पुरुष आहे तो षष्ठी एकवचन आहे. त्याच्या ठिकाणी पृष्ठस्य अर्थस्य ज्ञातुम इष्टत्वात्, जे आपण विचारलेलं आहे त्याच्या अर्थाचं ज्ञान होणं त्याला इष्ट आहे. समजतंय ना शब्दाचे अर्थ? विचारणाऱ्याने जे विचारलेलं आहे त्याला, समजतंय ना, विचारणाऱ्याने जे विचारलेलं आहे त्याचं ज्ञान त्याला होणं महत्त्वाचं आहे. त्याचं ज्ञान त्याला करून घ्यायचं आहे, त्याच्यासाठीच विचारलंय ना. इथं विचारणारं कोण आहे? शिष्य. त्यानं का विचारलंय? उगाच करमत नव्हतं म्हणून?
काय विचारलंय? या सर्व इंद्रियाचा, मनाचा, बुद्धीचा वगैरे प्रेरक कोण आहे असं जे विचारलंय शिष्याने. विचारणारा जो हा शिष्य आहे त्याला खरं इष्ट काय आहे? त्यानं जो प्रश्न विचारलाय की या सगळ्यांना कोण प्रेरित करतंय, जो प्रेरित करतोय त्याचं ज्ञान अपेक्षित आहे. असा जो कोणी असेल ना त्याचं ज्ञानच मी करून घेईन याकरिता त्यानं विचारलंय. म्हणून पुढचा विषय आता आचार्य पुढच्या विषयाकडे घेऊन जात आहे. थोडक्यात याला प्रस्तावना म्हणायचं, अवतरण म्हणायचं, बरोबर ना. त्याला जाणून धीर पुरुष अमृत स्वरूपाला प्राप्त होतात हे पुढचा श्रुती मंत्राचा अर्थ सांगायचा आहे. तिकडे झोक आहे आता. म्हणून विचारणाऱ्यानं काही उगाच विचारलं नाही शिष्याने. त्याला काय करायचंय? हा कोण प्रेरित करणारा जो कोणी असेल ना त्याचं ज्ञान मला मिळवायचंय म्हणून त्यानं विचारलंय ना. हा अर्थ आहे. पृष्ठस्य अर्थस्य ज्ञातुम इष्टत्वात, विचारलेल्या अर्थाचं ज्ञान होणं त्याला इष्ट आहे. म्हणून श्रोत्रादे हे श्रोत्रादी लक्षणम यथोक्तम ब्रह्म, जे श्रोत्राचंही श्रोत्र आहे, चक्षुचा चक्षु आहे वगैरे अशा लक्षणाचं जे आम्ही ब्रह्म आता सांगितलं, जो आत्मा सांगितला त्या ब्रह्माला जाणून ज्ञात्वा इति अध्यार्यते. श्रुतीमध्ये ज्ञात्वा हे पद नाही. सकाळी सांगितलं होतं ना, इथं द्या अतिमुच्च शब्द आहे ना त्याच्या अलीकडे चक्षुषश्चक्षुः, तिथं ज्ञात्वा शब्दाचा अध्यार करायला सांगितलं आचार्यांनी. अशा आत्मस्वरूपाला जाणून असा अध्यार करा. आणि मग जाणून काय होतं? त्याचं ज्ञान प्राप्त करून घेतलं. अशा आत्मस्वरूपाचं ब्रह्मत्वाने ज्ञान प्राप्त केलं. मग काय होतं? अमृता भवन्ति, अमृत स्वरूपाला प्राप्त होतात. फलश्रुतेश्च, अशी फलश्रुती आली की नाही पुढं? इति फलश्रुते, हे अशा प्रकारची फलश्रुती आली. म्हणून ज्ञात्वा पदाचा अध्याहार केला पाहिजे. कारण जाणल्याशिवाय तर अमृतत्व नाही ना प्राप्त होणार त्याला. म्हणून ज्ञात्वा पदाचा अध्याहार घ्यायचा. ब्रह्मस्वरूपाला आत्मत्वाने जाणल्याशिवाय अमृतत्व प्राप्त होत नाही. ज्ञात्वा मग अमृता भवन्ति. श्रुतीमध्ये ज्ञात्वा पद नाही तरी द्यावं लागेल का? पुढे फलश्रुती सांगितले की अमृता भवन्ति, ज्या अर्थी ते अमृत स्वरूपाला प्राप्त झाले याचा अर्थ त्यांनी जाणलंय ना अगोदर. फलबलकल्पे नाही म्हणतात. पोट भरलंय याचा अर्थ जेवण केलंय. जेवण केल्याशिवाय तृप्ती होत नाही. तसं अमृत स्वरूपाला प्राप्त झालेत ना याचा अर्थ निश्चितच हा आहे की चक्षुषच चक्षुः असं जे आत्मतत्व आहे त्याला जाणूनच त्या आत्मस्वरूपाला प्राप्त झालेत. म्हणून ज्ञात्वा या पदाचा अध्याहार घ्यावाच लागेल असं आचार्य बोलतायत. ज्ञानाद्धि अमृतत्व प्राप्यते, कारण ज्ञानानेच अमृतत्व प्राप्त होता हा नियम आहे. ज्ञात्वा विमुच्यते इति सामर्थ्यात, आणि जाणूनच तो मुक्त होतो असा काय आहे? सामर्थ्य. हे जाणण्यामध्ये ज्ञानामध्येच हे सामर्थ्य आहे. समजतंय? श्रोत्रादी करणकलापम उज्जित्वा श्रोत्रादौ ही आत्मभावम कृत्वा तद उपाधे सन तदात्मना जायते म्रियते संसरती च. सामान्य जीवांचं काय होतं की श्रोत्रादी इंद्रिय कलाप जो आहे त्यांच्याच ठिकाणी काय करतो? आत्मभाव करतात हे लोक. हे शरीर, हे इंद्रिय, मन, बुद्धी हे जणू काय आत्मा आहे असं समजून ते चालतात. मग त्यामुळे जायते म्रियते, हे लोक जन्माला येतात, मरतात, संसाराला प्राप्त होतात या उपाध्यांनी युक्त होऊन. पण हा महात्मा मात्र काय करतो? हा धैर्यवान पुरुष काय करतो? आता हा श्रोत्रादे हे श्रोत्रादी लक्षणम ब्रह्म आत्मा इति विदित्वा, या श्रोत्रादिकांचंही जे श्रोत्रादी आहे असं ज्याचं आम्ही वर्णन करत आलोय असं जे ब्रह्म आहे त्याला आत्मत्वाने जाणून मग अतिमुच्च याचा अर्थ करतायत श्रोत्रादी आत्मभावम परित्यज्य, देह, श्रोत्र, मन यांच्याविषयीचा आत्मभाव सोडून हा अर्थ केला अतिमुच्च शब्दाचा. आणि मग ते धीराः धीमंतः, ते धैर्यवान पुरुष, ते बुद्धिमान पुरुष अमृत स्वरूपाला प्राप्त होतात. नहि विशिष्ट धीमत्वमंतरेण श्रोत्रादी आत्मभावः शक्यः परित्यक्तुम. विशिष्ट बुद्धीने युक्त झाल्याशिवाय, विशिष्ट ज्ञान झाल्याशिवाय श्रोत्रादिकांच्या ठिकाणचा आत्मभाव कसा जाईल? म्हणून त्यांनी आत्मस्वरूपाला या जाणलं आणि मग त्यांनी अतिमुच्च देह, यांच्या आतमधील ही इंद्रिय यांच्याविषयीचा आत्मभाव म्हणजे तादात्म्य, मी असा भ्रम याचा त्याग केला त्यांनी. आणि मग प्रेत्य याचा अर्थ भाष्यकार करतायत. प्रेत्य श्रुतीतील शब्द आहे, त्याचा अर्थ करतायत व्यावृत्य म्हणजे व्यावृत्त होऊन. कुठून? अस्मात् लोकात, या लोकातून. पुत्र मित्र कलत्र बंधुषु मम अहम भाव संव्यवहार लक्षणात लोकात,
या लोकामध्ये काय, आपले पुत्र मित्र कलत्र म्हणजे नातेवाईक वगैरे, आपले बंधू, त्यांच्याविषयीचा ममभाव आणि अहमभाव, अशा प्रकारचा जो व्यवहार चालला या लोकामध्ये, या लोकातून व्यावृत्त होतात ते पुरुष, याला म्हणायचं प्रेत्य, मरून. आणि याचाही पुन्हा अर्थ केलाय, त्यक्त सर्वैषणाः भूत्वा इत्यर्थः अमृता अमरधर्माणः भवन्ति. अर्थात त्यांनी संपूर्ण ऐषणांचा त्याग केला. पुत्रेषणा, दारेषणा, वित्तेषणा, लोकेषणा, आणि आपले जे पुत्र मित्र कलत्र बंधू सगळे जे आहेत यांच्याविषयीचा ममभाव सोडला. हे खरं माझे नाहीत, हे मी नाही तर हे माझे नाहीत, या सर्वांविषयीचं तादात्म्य सोडलं, ममता सोडली, अहंकार सोडला. सगळं हे सोडणं म्हणजेच मरण आहे. यालाच म्हणायचं प्रेत्य. असं या कारण हा लोक म्हणजे काय, या लोकामध्ये सगळं काय चाललंय, मित्र पुत्र कलत्र बंधू हेच चाललंय ना. यालाच म्हणायचं हा मृत्यू लोक. आणि यातून मरणं म्हणजे काय, आता माझं कोणी नाही. संत महात्मे म्हणतात देवच माझा, देव कृष्ण माझे माता कृष्ण. याचा अर्थ हे या मृत्यू लोकातून मेले, सुटलेले असा अर्थ होतो. जीवसृष्टीचं पूर्ण तादात्म्य सोडलं. ईश्वर सृष्टीत फक्त जिवंत आहेत पण जीवसृष्टीमध्ये नाहीत असा अर्थ. तादात्म्य आसक्ती कोणती राहिलेली नाही, हेच मरण आहे या लोकातून. मग असं प्रेत्य मरून सर्व वासनांचा त्याग करून, इच्छांचा त्याग करून मग अमरधर्माणः भवन्ति, अमर स्वरूप होतात, आत्मरूप होतात, ब्रह्मच होतात, अमर होतात असा अर्थ. न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेन एके अमृतत्व मानशुहू. आता यासाठी श्रुती देत आहेत, हे आत्मतत्व किंवा हे अमृतत्व कर्माने प्राप्त होत नाही, प्रजेने प्राप्त होत नाही, म्हणजे पुत्राधिकांनी, धनेन धनाने प्राप्त होत नाही. कशाने, त्यागेन एके, सर्व इच्छांचा वासनांचा त्याग करावा लागतो, वैराग्य धारण करावं लागतं, संन्यास घ्यावा लागतो, तरच अमृतत्वम आनशुहू, तरच अमृतत्व प्राप्त होतं. म्हणून या महापुरुषांनी सर्व धनाचा कर्माचा प्रजेचा त्याग केला आणि मग या त्यागाच्या द्वारा अमृतत्वाला प्राप्त झाले असं श्रुती माता सांगते कैवल्य उपनिषदामध्ये. आणखी पुढे श्रुती, परांची खानी वेतृण स्वयंभूस तस्मात् परांग पश्यती नांतरात्मन कश्चित धीरः प्रत्यगात्मानम ऐक्षत आवृत्त चक्षु अमृतत्वम इच्छन. परमात्म्याने सगळी इंद्रियांची ही जे खाण आहे ती बहिर्मुख केली, त्यामुळे इंद्रिय बाहेरचंच पाहतात, अंतरात्म्याला पाहत नाहीत. पण कोणी एक धीर असतो, धैर्यवान पुरुष, प्रत्येक आत्मानम ऐक्षत, त्यानं आपल्या आत्मस्वरूपाला पाहिलं, जाणलं, ओळखलं की जो कसा आहे, आवृत्त चक्षु आहे, इंद्रियांना त्यांना आवरलेला आहे. अमृतत्वम इच्छन, अमृतत्वाच्या इच्छेने त्यानं इंद्रिय ताब्यात ठेवली आणि आत्मस्वरूपाला जाणलं आणि अमर स्वरूपाला प्राप्त झाला. याचा अर्थ आत्मस्वरूपाला यथार्थ जाणल्याशिवाय आम्ही अमर होऊ शकत नाही, हे श्रुतीमातेला सांगायचं आहे. आणखी श्रुतीचं प्रमाण आहे, यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामायी अस्य रुधिश्रिताः तदा मृत्यू अमृतो भवति अत्र ब्रह्म समश्नुते. कठोपनिषद आहे. ज्या वेळेला त्या साधकाच्या अंतःकरणातील सर्व काम, सर्व विषय, सर्व आसक्ती पूर्णपणे निवृत्त होतात, त्याच वेळी तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो आणि अमर होतो. इत्यादी श्रुतीभ्य, या सर्व श्रुतीवरून हे सिद्ध होतं की आत्मस्वरूपाला जाणल्याशिवाय कोणीही मुक्त होत नाही, अमृत स्वरूपाला प्राप्त होत नाही. अथवा किंवा आता त्या प्रेत्य शब्दाचा वेगळा अर्थ भाष्यकार करतायत. अतिमुच्च इति अनेन एव एषणा त्यागस्य सिद्धत्वात् अस्मात् लोकात् प्रेत्य अस्मात् शरीरात अपेत्य मृत्वा इत्यर्थ. प्रेत्य शब्दाचा दुसरा अर्थ करतायत आणि तो अर्थ करण्यासाठी अगोदर भाव सांगतायत की अतिमुच्च धीराहा. इथं जे पाठीमागं शब्द गेला ना श्रुतीमध्ये, अतिमुच्च, त्या अतिमुच्च शब्दानेच काय करा, सर्व ऐषणांचा परित्याग असा अर्थ घ्या. अतिमुच्च, सर्व ऐषणांचा, इच्छांचा, वासनांचा त्याग करून, असा जर अर्थ आपण अतिमुच्च शब्दाचा घेतला तर मग प्रेत्य शब्दाचा अर्थ होतो अस्मात् लोकात प्रेत्य, या मृत्यू लोकातून जाऊन, मृत्वा म्हणजे मरून असा अर्थ. हा स्थूल देह इथं ठेवून इथं याचं भस्म होईल, पण यातील आत्मा मात्र ब्रह्मस्वरूपात विलीन होईल. न तस्य प्राणा उत्क्रामन्ते अत्र ब्रह्म समश्नुते किंवा अत्र ब्रह्मणी विलीयन्ते असा अर्थ. म्हणून प्रेत्य शब्दाचा अर्थ आत्मस्वरूपाला ते जाणतात अगोदर, सर्व इच्छांचा वगैरे त्याग करतात आणि पुन्हा जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगतात जिवंत असेपर्यंत, प्रारब्ध असेपर्यंत. आणि प्रारब्ध संपलं की त्यांचा हा देह इथंच पडतो राहतो, स्थूल देह, आणि सूक्ष्म देहाचा तर बाधच झालेला असतो.
त्याचे प्राण आत्मस्वरूपात विलीन होतात आणि तो अमृत स्वरूपाला ब्रह्मरूपाला प्राप्त होतो. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती असा एक अर्थ घ्यावा. समजतो ना अर्थ? प्रेत्य शब्दाचे 2 अर्थ केले. प्रेत्य शब्दाचा पहिला अर्थ काय केला? सर्व ऐषणांचा त्याग करून मम अहम अशा प्रकारचा भाव सोडून असा अर्थ केला प्रेत्य, म्हणजे जीवनमुक्तीची सिद्धी होते मग. आणि प्रेत्य शब्दाचा दुसरा अर्थ केला मरून, म्हणजे हा स्थूल देह याच ठिकाणी पडल्यानंतर असा एक अर्थ केलेला आहे. म्हणजे काही हो, पण आत्मस्वरूपाला जाणून ते अमृत स्वरूपाला प्राप्त होतात हे सांगायचं आहे श्रुतीमातेला विशेष रूपाने. मग काय उत्तर दिलं बघा. प्रश्न काय होता? इंद्रियादिकांना प्रवृत्त कोण करतो? इच्छेनेच. उत्तर काय दिलं की आत्मतत्व प्रेरित करतं. कारण आत्मा असल्याशिवाय कोणतंच इंद्रिय कार्यरत होऊ शकत नाही. या सर्वांचा स्वामी, मालक, प्रकाशक, द्रष्टा, स्वामी कोण आहे? कूटस्थ आत्मा, मी. आधी मी पाहिजे. भाव म्हणत असतात ना, शेर सलामत तो पगडी 50. तसं आत्मा आहे, मी आहे जे पाहिजे ना अगोदर. मी असेल तर मग इंद्रिय आहेत, मन आहे, बुद्धी आहे, शरीर आहे, सगळं हे गोळा करणं आहे, हे धर्म मठ सगळं जे आहे फड चालवणं. अरे मी आधी असेल तर हे सगळं पुढचं कार्य होईल ना. मीच व्यवस्थित नाही राहिलो तर पुढचं काय होईल का? म्हणजे हे सगळं कोणासाठी? आपल्यासाठी, आत्म्यासाठी. आणि हे सगळं करून पण कोण घेतोय? आत्माच करून घेतोय असा याचा अर्थ आहे. सर्वांचा प्रेरक अधिष्ठान कोण आहे? आत्मा असा याचा अर्थ आहे. तिसरा मंत्र बघा. यस्मात् श्रोत्रादेरपि श्रोत्रादि आत्मभूतम ब्रह्म. आता हे अवतरण आहे याचं. ज्या कारणाने श्रोत्रादिकांचंही श्रोत्रादी आत्मभूत कोण आहे? ब्रह्म आहे. श्रोत्राचं श्रोत्र, मनाचं मन, प्राणाचा प्राण, चक्षुचा चक्षु, वाणीची वाणी कोण आहे? आत्मतत्व. ते ब्रह्मरूप आहे. ब्रह्मरूप असा आत्मतत्व या सर्वांचा इंद्रियांचा आत्मा आहे. कोण? ब्रह्म, आत्मा. या इंद्रियांचाही आत्मा कोण आहे? ब्रह्म. समजतंय ना? म्हणजे आत्मा. आता म्हणून लक्षात घ्या बरं, अवतरणातला हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कोणता? आत्मभूतम. तिथं तुम्ही अधोरेखित करा त्याला. यस्मात् श्रोत्रादेरपि श्रोत्रादी आत्मभूतम ब्रह्म. श्रवणाधिक इंद्रियांचं सुद्धा आत्मभूत आहे, म्हणजे आत्मा आहे. कोण? ब्रह्म. म्हणजे हा आत्मा. हा आत्मा कोणाचा आहे? फक्त आपलाच आहे असं नाही. तो कोणाचा आहे? इंद्रियांचा सुद्धा आत्मा. आत्मा म्हणजे स्वरूप, इंद्रियांचंही मूळ स्वरूप, त्यांचाही आत्मा कोण आहे? आतलं आत्मतत्व ब्रह्मरूपाने आहे. ते आत्मतत्व ते ब्रह्म असं असल्यामुळं या आत्मतत्वापर्यंत हे इंद्रिय जात नाहीत हे सांगायचं आहे. समजतंय ना? भाव ध्यानात येत आहे ना? या इंद्रियाचं चक्षुचाही आत्मा कोण आहे? आत्मा. श्रवणाचाही आत्मा कोण आहे? आत्मरूप ब्रह्म. म्हणून आता या सगळ्यांचा आत्माच जर हे आहे तर ही इंद्रिय आत्म्यापर्यंत कशी जातील? त्यांच्याच आत्म्यापर्यंत कशी जातील? म्हणून पुढची श्रुती प्रवृत्त होते की या श्रोत्राचं ते श्रोत्र आहे, श्रोत्राचाही आत्मा आहे, म्हणून हे श्रवणेंद्रिय आत्मस्वरूपापर्यंत जाऊ शकत नाही. आत्मा शब्दाचा अर्थ होतो स्वरूप. समजतंय ना? या इंद्रियांचंही मूळ स्वरूप कोण आहे? आत्मा. आणि त्यामुळं हे इंद्रिय विषयाकडे जातील पण आपल्या स्वरूपाकडे नाही येऊ शकत. हा नियम आहे. डोळा जगाला पाहतो पण स्वतःला नाही पाहू शकत. स्वस्वला विषय होत नाही. हा नियम आहे वेदांताचा. स्वस्वला विषय होत नाही. आपणच आपल्याला विषय करू शकत नाही. विषय करणे म्हणजे जाणणे असा अर्थ. आपणच आपल्याला जाणू शकत नाही. मग इंद्रियांचंही मूळ स्वरूप कोण आहे? आत्मा. म्हणून इंद्रिय आपल्याच आत्मस्वरूपापर्यंत जाऊ शकत नाहीत, त्याला विषय करू शकत नाहीत. हे एक कारण आहे. आपण म्हणतो ना, मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न लगे, ते इंद्रिया किरजोगे काय होईल? इंद्रियांना ते विषय होत नाही आत्मतत्व नेहमी म्हणतो. तर हे कारण मूळ आहे त्याचं. कारण इंद्रियांचंही मूळ स्वरूप आत्मा हे ब्रह्म आहे आणि आपणच आपल्याला विषय होत नाही. म्हणून इंद्रिय जगाला पाहतात, इंद्रिय आपल्यालाच पाहू शकत नाहीत. आणि इंद्रिय आपल्याला म्हणजे कोणाला? त्यांच्या आत्म्याला. आत्मा म्हणजे कोण? हे ब्रह्म, आत्मतत्व. इंद्रियांचाही आत्मा म्हणजे हे ब्रह्म आहे. त्यामुळे इंद्रिय ब्रह्मापर्यंत या आत्मस्वरूपापर्यंत जाऊ शकत नाहीत असा विषय पुढे श्रुतीमाता सांगते.
न तत्र चक्षुर्गच्छति न वाग्गच्छति नो मनो न विद्मो न विजानीमो यथैतदनुशिष्यादन्यदेव तद्विदितादथो अविदितादधि इति शुश्रुम पूर्वेषां येनस्तद्व्याचचक्षिरे न तत्र चक्षुर्गच्छति न वाग्गच्छति नो मनो न विद्मो न विजानीमो यथैतदनुशिष्यादन्यदेव तद्विदितादथो अविदितादधि इति शुश्रुम पूर्वेषां येनस्तद्व्याचचक्षिरे न तत्र चक्षुर्गच्छति न वाग्गच्छति नो मनो न विद्मो न विजानीमो यथैतदनुशिष्यादन्यदेव तद्विदितादथो अविदितादधि इति शुश्रुम पूर्वेषां येनस्तद्व्याचचक्षिरे न तत्र चक्षुर्गच्छति न वाग्गच्छति नो मनो न विद्मो न विजानीमो यथैतदनुशिष्यादन्यदेव तद्विदितादथो अविदितादधि इति शुश्रुम पूर्वेषां येनस्तद्व्याचचक्षिरे न तत्र चक्षुः गच्छति तत्र चक्षुः न गच्छति न वाक् गच्छति नो मनो अतः न विद्मः तिथं मध्ये अतः शब्द घ्यायचा अध्यारोत मनो आणि न आहे ना त्याच्यामध्ये काय अतः न विद्मः तिथं अर्धविराम द्यायचा न विद्मो तिथं पुन्हा पुढे आहे न विजानीमः यथा एतद अनुशिष्यात यथा एतद अनुशिष्यात न विजानीमः असा अन्वय तद विदितात अथ अविदितात अधि अन्यदेव इति शुश्रुम पूर्वेषां येनस्तद्व्याचचक्षिरे येनः तद्व्याचचक्षिरे तेषां पूर्वेषां इति शुश्रुम असा अन्वय अन्वयपूर्वक अर्थ बघा तत्र चक्षुर न गच्छति त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चक्षु जात नाही चक्षु त्याला विषय करू शकत नाही चक्षु कुणाला विषय करेल आपल्या रूपाला विषय करेल एखादा रूपवान पदार्थ आहे त्याला विषय करेल आत्म्याला रूप आहे का अरूपम असं ते आत्मतत्व आहे अशब्दम अस्पर्शम अरूपम अगंधवच्छयत असं आत्मतत्व आहे ते अरूप आहे रंग नाही रूप नाही असं आहे त्यामुळे त्या ठिकाणी चक्षुचा विषयच नाही काही चक्षु जात नाही तिथपर्यंत आणि खरं तर आचार्य पुढे प्रत्येक ठिकाणी हे सांगणार आहेत की चक्षुचा आत्मा म्हणजे हे आत्मतत्व आहे म्हणून आपल्याच आत्म्याकडे प्रवृत्ती होत नसते कोणाची स्वस्वला विषय होत नाही म्हणून हे इंद्रिय चक्षुरिंद्रिय आत्म्याकडे जाऊ शकत नाही का जाऊ शकत नाही स्वतःकडेच कसं जाईल त्याचा मूळ आत्मा त्याचं मूळ स्वरूपच कोण आहे ब्रह्म आहे असा अर्थ कारण कल्पित पदार्थ कसा असतो अधिष्ठान रूप असतो सर्प कसा आहे रज्जू रूप आहे रज्जून वेगळा आहे का तो कोण सर्प कल्पित आहे अरे सर्प नाही तू ज्याला सर्प म्हणतोस ना ती कोण आहे रज्जू आहे असा अर्थ त्याप्रमाणे ही चक्षु वगैरे हे इंद्रिय कल्पित आहेत आणि कल्पित पदार्थ अधिष्ठान रूप असतो या न्यायाने चक्षुचं मूळ स्वरूप आहे आत्मा आणि अध्यस्त कल्पित पदार्थ अधिष्ठानापर्यंत पोहोचेल कसा जाईल कसा सर्पानं रज्जूला विषय केला असं कधी होईल का कल्पितानं अधिष्ठानाला विषय केलं असं कधी होईल का होत नाही म्हणून हे चक्षु आत्मस्वरूपापर्यंत जात नाही न वाक् गच्छति त्या आत्मस्वरूपापर्यंत वाणी पोहोचत नाही म्हणजे वाणी त्याचं वर्णन करू शकत नाही त्याचे शब्द अपुरे पडतात असं म्हणा किंवा ती वाणी कल्पित आहे आणि ज्याचं वर्णन करायचं आहे तो सत्य आहे कल्पितानं सत्याचं वर्णन कसं होईल होत नाही वाणी परिच्छिन्न आहे आणि ज्याचं वर्णन करायचं आहे ते आत्मतत्व व्यापक आहे नाही वर्णन करतायत न वाक् गच्छति बरं वर्णन करण्यासाठी काहीतरी एखादं तिथे गुण पाहिजे ना जाती गुण पुढं आचार्य बोलणार आहेत रूप जाती गुण संबंध याद्वारे वर्णन करता येतं एखादी जाती असावी मग सांग ब्राह्मणोयम वर्णन करता आलं जाती पाहिजे गुण पाहिजे शुक्लोयम कृष्णोयम हा काळा हा गोरा काहीतरी गुण पाहिजे ना मग वर्णन करता आलं
संबंध पाहिजे काहीतरी. राजपुरुष हा साधा नाही, यांचे हात वर आहेत फार मोठे आहेत, मोठे मोठे नेते यांच्या दर्शनाला येतात. असे महाराज आहेत ते, साधे महाराज नाही. म्हणजे संबंध आला ना, संबंध असावा असा काहीतरी, मग वर्णन करता आलं. पण आत्म्याला ना कुणाचा संबंध आहे, ना कसलं रूप आहे, ना कसला गुण आहे, मग वर्णन कुणाचं आणि काय करणार तिथं ना. काही नाहीच आहे वर्णन. वर्णनीय काय असतात, जाती गुण संबंध वगैरे एखादं विशेषण, पण ते काही नाहीच आहे आत्मस्वरूपाला, मग काय वर्णन करता. बरोबर ना, असा त्याचा अर्थ आहे. न वाग गच्छती, म्हणून वाणी तिथं जात नाही. नो मनो, मनही जात नाही तिथपर्यंत. मन सुद्धा परमात्म्याला विषय करेत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, मनाची नखी न लगे असा अर्थ. न विद्महा, आणि असं असल्यामुळे आम्ही त्या आत्मस्वरूपाला विषय करून जाणत नाही. न विद्महा म्हणजे काय, वयम न विद्महा, आम्ही त्याला जाणत नाही, आत्मस्वरूपाला विषय करू शकत नाही असा अर्थ. आम्ही ते आहोत पण आम्ही त्याला जाणू शकत नाही असा भाव आहे. बरं, आम्ही ते आहोत, ते आमचं स्वरूप आहे, पण आम्ही त्याला जसं अयम घटा जाणलं, घटाला विषय केलं, तसं आत्मस्वरूपाला अयम आत्मा म्हणून दाखवता येतं का. हा बघा आत्मा चालला, असं काही बोलता येतं का, नाही. म्हणून न विद्महा, त्याला असं विषय करून नाही जाणता आला आम्हाला. न विजानीमहा, त्यामुळं आम्ही हे काही जाणत नाही की जेणेकरून यथा एतद अनुशिष्यात, या आत्मस्वरूपाचं अनुशिष्यात म्हणजे काय, शिक्षण द्यावं शिष्यांना, याचा उपदेश द्यावा, कसा द्यावा हे आम्ही जाणत नाही. न विजानीमहा, हेही आम्ही जाणत नाही की आता या आत्मस्वरूपाचं वर्णन शिष्यांना कसं करून द्यावं, आणि शिष्यांना त्यांच्या बुद्धीवर आत्मस्वरूप कसं आरूढ करून द्यावं, आत्मस्वरूपाचा उपदेश कसा करावा, हेही आम्ही जाणत नाही. त्याचं कारण असं आहे. मग आता जाणूच शकत नाही कोणीच, तर ते अज्ञातच राहतं का, मग ते ज्ञानाचा विषयच होत नाही, म्हणजे अज्ञात राहिलं का, तर नाही. मग याला जाणण्याची प्रक्रिया कशी आहे. अन्य देव तद विदितात अथो अविदितात अधि, अत्यंत प्रसिद्ध एवढंच पाठ असतं खूप लोकांना. अन्य देव तद, आता हेही नसतं ती गोष्ट वेगळी, पण फार मोठ्या विद्वानांचा विषय चालला आहे, अभ्यासकांचा. पण ही पूर्ण श्रुतीच पाठ केली पाहिजे, अशी खूप महत्त्वाची आहे. अन्य देव तद विदितात, विदिताहून ते ब्रह्मतत्व अन्य आहे. विदित म्हणजे काय, जे जाणल्या जाणारे पदार्थ, घट पट वगैरे पदार्थ की ज्यांना आपण ज्ञानाने विषय करू शकतो, जाणू शकतो, त्यांना म्हणायचं विदित. आणि त्याच्याहून हे अन्य आहे, म्हणजे ज्ञानाचा विषय होत नाही असा अर्थ. विदितात अन्य, अन्य देव. बरं, मग जाणण्याचा विषय होत नाही, मग ते अज्ञात राहतं का, तर अथ यानंतर आणखी हेही सांगतात. अविदितात अधि, अधि म्हणजे अन्य, वेगळं. अविदिताहूनही ते वेगळं आहे, म्हणजे अज्ञातही नाही ते असा अर्थ. म्हणजे अज्ञानाचाही ते विषय होत नाही. ज्ञानाचा विषय होत नाही तर अज्ञानाचा होईल का. सर्वांचं मूळ स्वरूपच आहे ते, त्यामुळे ते अज्ञात कसं. मी स्वतःलाच अज्ञात आहे का. ब्रह्म अज्ञात राहिलं कधी म्हणता येईल, जर मी स्वतःलाच अज्ञात असेल तर. कारण ब्रह्म म्हणजेच मी आहे, माझं मूळ स्वरूप ब्रह्मच आहे, सर्वांचं मूळ स्वरूप ब्रह्म आहे. मी म्हणजे ब्रह्म, यात साक्षात अपरोक्षात ब्रह्म. मी मला कधी अज्ञात असतो का. दुसरी वस्तू अज्ञात राहील, मला हे कळत नाही, मला ते कळत नाही, पण कधी आपण असं म्हणतो का मीच मला कळत नाही. मला काही कळत नाही म्हणतो, पण मी मला कळत नाही असं काही म्हणू शकेल का तो. अरे मी आहे ना, माझं ज्ञान तर आहेच ना. म्हणून तो अविदितात अधि, अविदिताहूनही वेगळा आहे, अज्ञानाहूनही वेगळा आहे. प्रकृती माया हे जगताचं कारण असणारी जी अविद्या, त्याला म्हणायचं अविदित, त्याच्याहून अन्य आहे, अज्ञानाहूनही भिन्न आहे असा अर्थ. आणि विदितात म्हणजे काय, ज्ञानाहूनही भिन्न आहे, किंवा ज्ञानाने विषय केलेल्या पदार्थाहूनही तो भिन्न आहे. म्हणजे त्याला आपण विषय करून जाणू शकत नाही, आणि ते अज्ञानाने युक्त आहे असंही नाही. दोन्ही भाव ध्यानात घ्यायचे. जाणीव नेणीव भगवंती नाही, त्याचा हा अर्थ आहे. अन्य देव तद विदितात अथो अविदितात अधि, जाणूनी नेणते करी माझे मन, तिथला हा विषय आहे. जाणूनी म्हणजे काय, विदितात, आणि नेणते म्हणजे काय, अविदितात अधि. अविदिताहूनही ते वेगळं आहे, म्हणजे नेणण्याहून वेगळं आहे, आणि विदिताहून वेगळं आहे, म्हणजे जाणण्याहून वेगळं आहे. तिथं जाणणंही नाही आणि नेणणंही नाही, असं त्याचं ज्ञान होत असतं. हा जाणण्याचा काय आमच्या गुरु शिष्य परंपरेचा प्रकार आहे. इति शुश्रूम, असं आम्ही ऐकलंय. कुणाकडून, पूर्वेशाम, पूर्वीच्या आमच्या गुरूंनी आम्हाला असं सांगितलंय.
ये की जे नह आम्हाला तद व्याचचक्षिरे तद ब्रह्म असा अर्थ. त्या ब्रह्माचं ज्यांनी आमच्यासमोर असं व्याख्यान केलं, प्रतिपादन केलं, वर्णन केलंय, ते असं केलंय की त्याला ना जाणता येतं ना नेणता येतं. ते जाणण्याचा नेण्याचा विषय होत नाही, कारण ते स्वरूप आहे. स्वरूप कधी अज्ञात राहत नाही आणि स्वरूप कधी ज्ञातही होत नाही. स्वतःला जाणता येत नाही आणि स्वतः कधी अज्ञातही राहत नाही. यालाच ब्रह्म म्हणतात. हेच आपलं मूळ स्वरूप आहे. अशा पद्धतीने ही गुरु शिष्य परंपरेचा उपदेशाचा प्रकार आहे. म्हणजे शिष्यांना सांगताच येत नाही असं नाही. अगोदर काय बोलले, न विजानीमो यथा एतद अनुशिष्यात. हे आम्हाला आता कळतच नाही की आम्ही आमच्या शिष्यांना या ब्रह्माचा उपदेश कसा करावा. नाही आम्हाला याचा उपदेश करता येत, विषय करून त्याचं ज्ञान करून देता येत नाही असं आधी बोलले. मग गुरु शिष्य परंपरेचा विच्छेद होईल ना. पुढे आचार्यांनी चिंतन केलंय, याचा अर्थ पूर्ण निषेधच झाला. मग कशाला तुम्ही गुरु शिष्य परंपरा आणि हे ब्रह्मज्ञान करून देण्यासाठी प्रवृत्त झाले. मग ज्ञान त्याचं होतच नसेल तर तिथं वाणी जात नाही, मन जात नाही, चक्षु जात नाही, त्याला विषयच कोणी करू शकत नाही, ते जाणण्यातच येत नाही. तुम्ही जाणलं नाही म्हणता, न विद्महा, आम्ही त्याला जाणलं नाही म्हणता, आणि गुरु शिष्यांनाही सांगता येत नाही असं म्हणता. मग तुमची गुरु शिष्य परंपरा खंडितच होईल ना. तर अत्यंत निषेध गुरु शिष्य परंपरेचा प्राप्त झाला असता. एवढा अध्याहार आहे तिथं मध्ये. आणि मग सांगितलंय की ते असं सांगितलं जातं, अन्य देव तद विदितात अथो अविदितात अधि इति शुश्रम पूर्वेशाम. असं आम्ही पूर्वीच्यांकडून ऐकलंय की ते ब्रह्म ना ज्ञानाचा विषय ना अज्ञानाचा आश्रय विषय, कारण ते आपलं स्वरूपच आहे. असं त्याचं ज्ञान होत असतं. अशा प्रकारे त्याचा अर्थ सांगितला. गुरुजींनी आपल्या शिष्यांना अशा प्रकारे याचा उपदेश केला. याच्यावरही जगद्गुरू आचार्यांनी भाष्य लिहिलंय. त्या भाष्याचा विचार आपण उद्याच्या पाठात करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.